श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर यंदा यावर्षी रक्षाबंधन 2024 19 ऑगस्टला आहे। तर यावर्षी रक्षाबंधन बहीण भावाला कोणती गिफ्ट वस्तू द्यायची आहे, ती भेटवस्तू पाहून बहीण किती खुश होणार आहे ते आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत। तर यावर्षी रक्षाबंधनाला बहिणीला द्या ही खास भेटवस्तू, तर ती पाहून खूप खुश होणार आहे। तर श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्वच मराठी सणांना विशेष महत्त्व दिलेले आहेत। बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवांकडे प्रार्थना करते। बहीण भावाचे नाते आणखीन जास्त घट्ट होण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि यावर्षी 19 ऑगस्टला सगळीकडे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे। तर श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्व मराठी सणांना विशेष महत्त्व आहे। बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते। यामुळे बहीण भावाचे नाते आणखीन जास्त घट्ट होते। या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या लाडक्या भावाला ओवाळते। तशीच बहीण भावाला खास भेटवस्तूसुद्धा देते आणि त्या राखी हे सुरक्षिततेचं प्रतीक आहे। यामुळे यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला नेमकी काय भेटवस्तू द्यावी हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल। तर लाडक्या बहिणीला या खास भेटवस्तू तुम्ही दिलेले गिफ्ट पाहून ती खूप खुश होईल। तर ते कोणते आहे, तर यंदाचे रक्षाबंधनला बहिणीला द्या या खास भेटवस्तू। तर सर्वात प्रथम आहे मेकअप किट। मेकअप किट ही सर्वच महिला आपल्या मुलींना मेकअप करायला खूप आवडतं। मेकअप केल्यानंतर महिलांचे सौंदर्य आणखी सुंदर आणि छान दिसतं। कोणत्याही कार्यक्रमात मुली मेकअप केल्याशिवाय जात नाही। त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला तुम्ही मेकअप किट भेटवस्तू म्हणून देऊ शकता। मेकअप किट पाहून बहीण खूप खुश होणार आहे। तर दुसरा आहे चष्मा। चष्मा दिल्यानंतर तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून चष्मासुद्धा देऊ शकता। तुमची बहीण जर नोकरीला जात असेल किंवा तिला बाहेर फिरायला जायचं आवडत असेल तर तुम्ही तिला ट्रेंडी चष्मा फ्रेम देऊ शकता, ज्या तिला खूप आवडतील अशी दुसरी ही वस्तू आहे। तिसरी आहे ब्रासलेट। तुमच्या बहिणीला ब्रासलेट घालायची सवय असेल तर तुम्ही तिला ब्रासलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता। ब्रासलेट बाजारात किंवा कोणत्याही ऑनलाईन च्या वेबसाईटद्वारे तुम्ही तिला मिळवून देऊ शकता। तर यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला ह्या खास भेटवस्तू तुम्ही देऊ शकता। चौथा आहे चॉकलेट बॉक्स। सगळ्यांची चॉकलेट खायला खूप आवडते। त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला तुम्ही चॉकलेट बुके गिफ्ट म्हणून देऊ शकता। सध्या सगळीकडे चॉकलेट बुके देण्याचे मोठे ट्रेंड आले आहे। आणि पाचवं आहे हँडबॅग। जर तुमची बहीण नोकरीला किंवा कॉलेजमध्ये जात असेल तर तिला हँडबॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता। बाजारात किंवा ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा बॅग सहज विकत घेऊ शकता। गिफ्ट म्हणून दिलेली बॅग बहिणीला खूप जास्त आवडेल। तर अशा प्रकारे ही गिफ्ट होते। ही गिफ्ट वस्तू तुम्ही यावर्षी आमच्या बहिणीला खुश करण्यासाठी हे नक्की द्या। यावर्षी बहिणीचाच रक्षाबंधन असल्यामुळं तुम्ही तिला खूप चांगल्या प्रकारे खुश करू शकता। तिच्या मनाजोगते तिला गिफ्ट देऊन तुम्ही तिला खुश करू शकता। तर अशा प्रकारे ही यंदाची रक्षाबंधन आहे, बहीण भावासाठी विशेष महत्त्व दिलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही साजरी करा आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप 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 मनापासून हार्दिक शुभेच्छा। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।